स्मार्ट मीटर रद्द केले नाही तर मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिला आहे. केंद्र सरकार सत्तेत आल्यापासून जनता व कामगार विरोधी धोरणं अंमलात आणण्याचा सपाटा चालू ठेवला असून त्यामुळे कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय आणि कर्मचाऱ्यांचं जीवन गुंतागुंतीचं बनलं आहे. दरम्यान शहर आणि जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून खासगी भांडवलदारामार्फत जुने उपयुक्त असं डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटरची सक्ती सुरू आहे. ही सक्ती रद्द करून सर्वसामान्यांना परवडेल अशा सवलतीच्या दरात सौर ऊर्जेची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी सीटूच्या पुढाकारानं मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून 1 लाख तक्रारी अर्ज दाखल करून करण्यात आलं. परंतु शासन ठोस निर्णय घ्यायला तयार नाही. जर स्मार्ट मीटरची सक्ती रद्द न झाल्यास मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर चालू देणार नाही असा इशारा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी दिला. जवळजवळ अदानी बरोबर 15,000 कोटीचे करार महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. अरे सरकारचं मीटर व्यवस्थित असताना या केवळ अदानीला आणि इतर भांडवलदारांना खुश करण्याकरता स्मार्ट मीटरची सक्ती चालू आहे. या राज्यातल्या 2 कोटी लोकांना त्याचा काही उपयोग होणार नाही आणि त्याचे रेट इतके वाढणार आहेत, भविष्य काळामध्ये घरामध्ये वीज वापरणं मुश्किल होणार आहे. म्हणून या स्मार्ट मीटरला जबरदस्त विरोध आमचा आहे. दरम्यान 9 जुलै देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगानं जुनी मिल कंपाऊंड कॉम्रेड नरसय्या आडम, कॉम्रेड नलिनी कलबुर्गी, कॉम्रेड M.H. शेख, अशोक इंदापुरे, ख्वाजाबाई करजगी आदींच्या नेतृत्वाखाली सोलापूर इथल्या विविध ठिकाणी संघटित आणि असंघटित कामगार आणि राज्य सरकारी कर्मचारी यांनी संपावर जात धरणं आंदोलन केलं.